नमस्कार. भारतीय संसदेत सध्या एक असा काही पेचप्रसंग निर्माण झालाय जो खरं तर गेल्या 20 वर्षात कधीच पाहिला गेला नव्हता. आज आपण याच अभूतपूर्व घटनेबद्दल बोलणार आहोत जी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरून सुरू झालीय. झालं असं आहे की लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील जो आभार प्रस्ताव असतो तो पंतप्रधानांच्या उत्तरपर भाषणाशिवायच मंजूर करण्यात आला. आता ही केवळ एक दुर्मिळ घटना नाहीये, तर संसदीय परंपरेला एक मोठा धक्का मानला जातोय आणि कामकाजात एक मोठा अडथळा निर्माण झालाय असंही म्हटलं जातंय. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 7वा दिवस लोकसभेत जे काही घडलं ते अगदी नाट्यमय होतं. सकाळचं कामकाज सुरू झालं तेच खासदारांच्या घोषणाबाजीने, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अवघ्या 65 सेकंदात कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूफ करावं लागलं. बरं, 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू झालं, पण गोंधळ काही थांबला नाही आणि अवघ्या 5 मिनिटातच ते पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. आणि याच प्रचंड गदारोळात आणि गोंधळात आवाजी मतदानानं म्हणजे खासदारांच्या होय किंवा नाही अशा आवाजाच्या जोरावरच पंतप्रधानांच्या नेहमीच्या उत्तराशिवाय हा आभार प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला. तर आता प्रश्न येतो की हा सगळा वाद सुरू कुठून झाला? या संघर्षाचं मूळ आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिलेलं एक आव्हान. झालं असं की राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला दिला आणि लोकसभेत काही गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा चीनी टँक कैलास रिजपर्यंत पोहोचले होते तेव्हा लष्कराकडे कोणतेही स्पष्ट आदेश नव्हते. आणि इतकंच नाही तर पंतप्रधानांनी लष्करप्रमुखांना फक्त तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असं सांगून आपली जबाबदारी झटकली आणि लष्करप्रमुखांना एकटं पाडलं असा थेट आरोप राहुल गांधींनी केला. पण राहुल गांधी इथेच थांबले नाहीत. त्यांनी थेट पंतप्रधानांनाच आवाहन दिलं. ते म्हणाले, मला नाही वाटत की पंतप्रधानांमध्ये लोकसभेत येण्याचं धैर्य असेल, आणि जर ते आलेच तर मी स्वतः जाऊन त्यांच्या हातात हे पुस्तक देईन, म्हणजे ते वाचू शकतील आणि देशालाही सत्य कळेल. आता या थेट आव्हानानंतर काय होणार होतं? सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची एकच धूळवड सुरू झाली आणि संसदेचं कामकाज अक्षरशः ठप्प झालं. यामुळे संसदेत एक मोठा पेच निर्माण झाला. एकीकडे विरोधकांची मागणी होती की राहुल गांधींना बोलू दिलं पाहिजे, तर दुसरीकडे सरकारचं म्हणणं होतं की संसदीय नियमांचं पालन व्हायलाच हवं. सरकारने हा मुद्दा उचलला की लोकसभेत घडलेल्या विषयावर राज्यसभेत चर्चा होऊ शकत नाही, कारण दोन्ही सभागृहांचं कामकाज स्वतंत्र चालतं. यावर काँग्रेसच्या वतीने प्रियंका गांधींनी सरकारला थेट सवाल केला. त्या म्हणाल्या, त्यांनी विरोधी पक्षनेत्याला बोलू द्यायला हवं, ते राहुल गांधींना का बोलू देत नाहीत? त्यांना भीती कसली वाटतीये? ते पुस्तकातून काहीतरी सांगतील याची. अर्थात यावर सरकारकडूनही तितकीच तिखट प्रतिक्रिया आली. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्ट केलं की राहुल गांधी नियम पाळत नाहीयेत. तर राज्यसभेतील नेते जे.पी. नड्डा यांनी आणखी कठोर टीका केली. ते म्हणाले की काँग्रेसने एका अजाण बालकासाठी स्वतःला असं वेठीस धरू नये. या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर आणि आपली मागणी ऐकून घेतली जात नाहीये हे पाहिल्यावर अखेर विरोधी पक्षाच्या खासदारांनी निषेध म्हणून राज्यसभेतून सभात्याग केला. तर आता यानंतर काय? हा जो राजकीय पेचप्रसंग निर्माण झालाय तो आता पुढे कोणत्या दिशेने जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याची परिस्थिती आपण थोडक्यात पाहूया. 1. लोकसभेत आभार प्रस्ताव पंतप्रधानांच्या उत्तराशिवाय मंजूर झालाय. 2. पंतप्रधान राज्यसभेत बोलतील अशी अपेक्षा आहे. 3. विरोधक मात्र आपल्या मागणीवर ठाम आहेत की राहुल गांधींना बोलण्याची संधी मिळायलाच हवी. आणि याचा परिणाम संसदेची दोन्ही सभागृह पूर्णपणे ठप्प झाली आहेत. तिथे कोणताही विधायक संवाद होणं सध्या तरी अशक्य दिसतंय. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न हा उरतो की संसदीय नियम आणि विरोधी पक्षाचा आवाज या दोन्हींमध्ये संतुलन कसं साधलं जाणार? कारण लोकशाहीचं मंदिर म्हटल्या जाणाऱ्या संसदेत निर्माण झालेला हा पेच प्रसंग हा केवळ एका दिवसाच्या कामकाजापुरता मर्यादित नाहीये. याचे परिणाम भविष्यातील संसदीय परंपरांवर खूप दूरगामी असू शकतात.